आज आपण दशमान परिमाणे या घटकांतर्गत एककांचं परस्पर रूपांतर पाहूयात. तर बघा, लांबी, वस्तुमान आणि धारकता ही 3 मूलभूत दशमान परिमाणे आहेत. तर लांबीचं एकक आहे मीटर. तर ह्या मीटरचं परस्पर रूपांतर कसं करायचं ते आपण पाहूया. कसं लक्षात ठेवायचं, 1 किलोमीटर म्हणजे 10 हेक्टोमीटर, 1 हेक्टोमीटर म्हणजे 10 डेकामीटर, 1 डेकामीटर म्हणजे 10 मीटर, 1 मीटर म्हणजे 10 डेसिमीटर, म्हणजे इकडे एक एक लिहायचं आहे. 1 डेसिमीटर म्हणजे 10 सेंटीमीटर, 1 सेंटीमीटर म्हणजे 10 मिलीमीटर. वस्तुमानचं सुद्धा अशाच पद्धतीने लिहायचं आहे. तर फक्त इथं मीटर आहे, तिथं फक्त काय येणार आहे, ग्रॅम येणार आहे. मीटरच्या जागी फक्त काय येणार आहे, ग्रॅम येणार आहे. आणि याचं एक परस्पर रूपांतर होणार आहे. तर नंतर आपण काय बघणार आहे, वस्तुमानचं झाल्यानंतर धारकतेचं एकक काय आहे, धारकतेचं एकक आहे लिटर. धारकतेचं एकक आहे लिटर. तर आता फक्त किलोग्रॅम आहे, तिथं आपण काय लिहिणार आहे, 1 किलोग्रॅम म्हणजे 1 किलो लिटर. 1 किलो 1 लिटर 1 लिटर म्हणजे 1000 मिलीलिटर. आपण 1 लिटर म्हणजे ह्याचं फक्त काय येणार आहे, 1 लिटर म्हणजे काय येणार आहे, 1 लिटर म्हणजे 1000, इथं 1 2 3 1000 मिलीलिटर. मिलीलिटर आणि हे एवढ्या पद्धतीनं आपल्याला 1 लिटर म्हणजे 1000 मिलीलिटर हे फक्त धारकतेला आहे. आणि ह्याच्यामध्ये काय फक्त वस्तुमान आणि लांबीचं सेम टू सेम आहे. मीटर आहे तिथं फक्त इथं काय करायचं आहे, ग्रॅम लिहायचं आहे. आणि त्यासाठी तुम्हाला हिंट लक्षात ठेवायची आहे फक्त लांबी आणि वस्तुमानासाठी. हिंट काय असणार आहे, हिंट असणार आहे की किलो, हेक्टो, डेका, किलो, हेक्टो, डेका, मीटर असेल, मीटर किंवा ग्रॅम, किलो, हेक्टो, डेका, मीटर, डेसी, सेंटी, मिलीमीटर. ही झाली फक्त काय कुणासाठी हिंट झाली, तर लांबीच्या मीटर या एककासाठी. तशा पद्धतीने तुम्ही वस्तुमानासाठी किलो, हेक्टो, डेका, ग्रॅम, डेसी, सेंटी, मिलीग्रॅम अशा पद्धतीनं वस्तुमानसाठी हिंट होणार आहे. आणि मग तुम्ही ह्याचे एकक परस्पर रूपांतर तुम्ही करू शकता. फक्त इकडे 1 1 लिहायचं, इकडे 10 10 लिहायचं. आणि जर तुम्हाला आदलेमधले विचारले तर फक्त शून्य वाढवत येते. 1 किलोमीटर म्हणजे 1 2 काय येणार, 10 डेकामीटर येणार. 1 किलोमीटर म्हणजे 10, 1 वर 10 शून्य. 1 किलोमीटर म्हणजे किती मीटर, तर 1 2 3, 1 वर किती, 1 2 3. 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर येणार. अशा पद्धतीनं फक्त शून्य वाढवत जायचं आहे. आणि ही उलटं विचारलं तर काय येणार, मीटर म्हणजे किती किलोमीटर, तर 0.00